मुंबईच्या भायखळ्यात शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत, तर ठाकरे गटाकडून मनोज जामसुदकर त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत। दरम्यान जामसुदकर हे जुने शिवसैनिक असून ते सहकारीच आहेत, त्यामुळे मला त्याचा काही परिणाम वाटत नाही। माझ्या कामाने मी विजयी होईन असा विश्वास यामिनी जाधव यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। भायखळा विधानसभाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आपल्याबरोबर आहेत। आज त्या प्रचारासाठी उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। ताई, कसा प्रचार सुरू आहे? कारण एकेकाळचे शिवसैनिक असलेले तुम्ही दोघं एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहात, याकडे कसं पाहताय? लोकांचा प्रतिसाद काय आहे? लोकांचा प्रतिसाद अतिशय सुंदर आहे आणि सहकारी काय नवरा बायकोच्या विरोधात नाही, बायको नवऱ्याच्या विरोधात उभी राहते, तर सहकाऱ्यांचा काय विचार करायचा हे होत असतं राजकारणात। त्यामुळे त्यांचा विचार करणं किंवा असा भीती बाळगायला मला वेळ नाही आहे। नाहीतर मग लोकसभेला मी लोक म्हणतात पराभव झाला तर मी आज उभी राहिले नसते ना विधानसभेला। सो मला काही कोणाशी घेणं देणं नाही। माझी लोक आणि माझा प्रचार लोकांपर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट आहे आणि लोकांसाठी काम केलंय हे लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय बघा। नक्कीच, पण काय आव्हान वाटतं? पुन्हा काय कामं आहेत अशी की जी झालेली नाही आहेत 5 वर्षात आणि आता ती करायची आहेत किंवा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे? खरं तर 2.5 वर्षातले पहिली 2.5 वर्ष जी 5 वर्षातली 2.5 वर्ष हे फार कमी काम करायला मिळालं कोविडमुळे। नंतरच्या 2.5 वर्षात बरंच काम केलेलं आहे, पण लोकप्रतिनिधींनी कधीही समाधानी असू नये, कारण तिथे पूर्णविराम मिळतो। मी समाधानी नाही, मला या भायखळ्यासाठी खूप काम करायचं आहे। सगळ्यांना सुरक्षित घर, किमान बेसिक नीड पाणी हे प्रत्येकापर्यंत पोचवायचं आहे आणि माझ्या भायखळ्याला ड्रग मुक्त करायचं आहे। तर आपण बघतोय की यामिनी जाधव यांनी जिंकण्याची आशा व्यक्त केली आहे। आज त्यांच्या प्रचारामध्ये मनसेनी देखील त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती ते देतात। नेमकं यामिनी जाधव भायखळा विधानसभा क्षेत्रात पुन्हा आमदार होणार का हे 23 तारखेला स्पष्ट होईल। त्यामुळे नेमकं 23 तारखेला काय रिझल्ट येतो हे बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंतसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।